हरे कृष्ण सर्वांना. इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर पुलेचे अध्यक्ष नवनिष्ठ दास प्रभू याने सुरू केलेल्या 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या अध्ययन वर्गामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण शेवटचे अध्याय 18व्या अध्यायाचं अध्ययन करणार. अध्यायाचं नाव आहे मोक्ष संन्यास योग म्हणजे त्यागाची पूर्णता. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानंजन शलाकया चक्षुरुमिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्री वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सगण रघुनाथं तं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देव श्री राधा कृष्ण पादां सगणलिता श्री शान्तान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधकांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी कृष्ण भानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रीला प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता की जय. सद्गुरुदेव की जय. नमो विष्णु पदाय कृष्ण पृष्ठा भूतले श्रीमते जया पताका स्वामी ते. नमो आचार्य पदाय निताय कृपा प्रदाते गौर कथारम दयानक ग्रामताय. नमो विष्णु पदाय कृष्ण पृष्ठा भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी. नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारे निर्विश शून्यवादी पाश्चात्य देशतारि. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधरा श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे इस्कॉनच्या या अध्ययन वर्गामध्ये. आजच्या अध्ययन वर्ग सुरू करण्याच्या पूर्वी मी इस्कॉन पुलाय इस्कॉन श्री राधा गोविंद म्हणजे पुलाचे आचार्य श्री श्री राधा गोविंद यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम त्यांचा आशीर्वाद घेतो. इस्कॉनचे संस्थापक श्रीला प्रभुपाद यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करते आशीर्वाद घेतो. नामनेश्वर दास प्रभू यांनी अध्ययन वर्ग सुरू केला त्यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम त्यांचा आशीर्वाद. गुरु महाराज जया पताका स्वामी गुरु महाराज त्यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम त्यांचा आशीर्वाद घेतो. मराठीमध्ये मला ज्यांनी पुढाकार दिला असे मुग्धा माताजी, मनीषा माताजी, ललिता माताजी, पूजा माताजी आणि अनेक सेवक आहेत त्यांनाही माझा सादर नमस्कार. तर आज आपण 18व्या अध्यायामध्ये आपण काय अभ्यास करणार आहोत? तर कर्मयोगेद्वारा बंधनातून मुक्ता कृतीचे 5 घटक 3 गुणी सर्व काही नियंत्रित करतात. वर्णाश्रम धर्माद्वारा शुद्धीकरण, ब्रह्मण प्लॅटफॉर्म म्हणजे गोपनीय ज्ञान, शुद्ध भक्ती कृष्णा भावनेत वावरणे आणि निष्कर्ष. तर पहिल्या श्लोकामध्ये भगवान म्हणतात, दादा अर्जुन म्हणाला की हे पराक्रमी मला संन्यासाचे उद्देश त्याग आणि संन्यास जीवनाचा उद्देश समजून घ्यायचे आहे. हे केशी राक्षसा संहार करणारा इंद्रियाचा स्वामी. तर आता इथे अर्जुनाने भगवंताला 2 नावाने संबोधन केलेलं आहे. एक केशीनंदन आणि दुसरा आहे ऋषिकेशा. तर इथे उद्देश काय आहे तर म्हणजे केशीनंदन म्हणजे इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता तो जो घोडा तुम्हाला दिसतो तो केशी नावाचे एक दैत्य होता, राक्षस होता. आणि तुम्ही चित्रामध्ये बघू शकता की भगवान श्रीकृष्ण किती किती त्याच्यासमोर किती लहान आहे, छोटे आहे. परंतु इतकी लहान असून सुद्धा त्यांनी ह्या केशी नावाचा दैत्याचा वध केला होता. म्हणून इथे त्यांना केशी नंदन म्हटलेलं आहे. आणि ऋषिकेशा म्हणजे आपले सर्व इंद्रियाचे स्वामी. तर आपण आपल्याला काही वेळा आपण अभ्यास केला की आपल्याला अ, अ, कुठल्या गोष्टीवरती आपल्याला नियंत्रण करायचं ते आपले इंद्रियावरती. म्हणजे जे इंद्रियाचे स्वामी आहे त्याला ऋषिकेशा म्हटलं. म्हणून इथे अर्जुनाने भगवंताला 2 नावाने संबोधन केलेलं आहे. कारण त्याच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. म्हणजे आपले जे प्रश्न आहे, आपले जे विचार आहे, आपल्या म्हणजे जे संशय असतात ते एका एका राक्षस सारखे असते. जोपर्यंत आपण त्याचा वध करत नाही तोपर्यंत आपण कुठे पुढे जाऊ शकत नाही. म्हणून त्याला जे काही संशय आहे तो एका दैत्यासारखा आहे. म्हणून भगवंताने 2 राक्षसाचा वध केलेला आहे. म्हणजे ते स्वामी आहे आणि नंदन म्हणजे राक्षसचे संहार करणं असल्यामुळे आता अर्जुनाचे जे काही प्रश्न आहे ते योग्य त्यांना उत्तर देतील. म्हणून याने इथे भगवानाला अर्जुनाने प्रश्न केला. म्हणजे संन्यासचे उद्देश म्हणजे त्याग आणि संन्यास जीवाचे उद्देश हे आता त्याला समजायचं आहे. त्याच्यावरती आता भगवान उत्तर काय देतात ते आता आपण अभ्यास करूया. तर परमपुरुष भगवान म्हणाले भौतिक इच्छेद्वारे आधारित क्रियांचा त्याग याला
महान विद्वान लोक त्यागयुक्त जीवनक्रम म्हणतात संन्यास. आणि सर्व क्रियाचे परिणाम सोडून देण्याला याला ज्ञानी संन्यास म्हणतात. म्हणजे त्याग आणि संन्यास इथे आपल्याला सांगतात की भौतिक इच्छा म्हणजे आपण जे काही कर्म करतो तिथे जेव्हा आपल्याला भौतिक इच्छा असते त्यालाच त्या क्रियाचे ते त्याग म्हणजे अ, अ, असे याला महान विद्वान त्यागयुक्त जीवनक्रम म्हणतात. आणि सर्व क्रियाचा परिणाम सोडून देण्याचे याला ज्ञानी संन्यास म्हणते. तर आपण भौतिक जगामध्ये राहतात आपल्याला कुठल्या ना कुठल्या इच्छा असतात आपण जे काय कर्म करतात, परंतु त्याची जेव्हा आपण इच्छा सोडून देतात त्याला विद्वान संन्यास म्हणतात. आणि सर्व क्रियेचे परिणाम सोडून म्हणजे आपण जे काय कृती करणार आहे त्याचा परिणाम सोडून भौतिक इच्छा आणि आपण जे जे काही कर्म करतात त्याच्या इच्छावर जेव्हा आपण सोडून देतात त्याला त्याग म्हणतात. म्हणजे संन्यासी लोक त्याग म्हणतात. इथे भगवान आपल्याला या श्लोकेद्वारा भगवान सांगतात.